पुणे शहराचं राजकारण हे नेहमीच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारं राहिले। पण सध्या पुण्यात जो हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा सुरू आहे तो एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षाही कमी नाही। काल पुणे महानगरपालिकेच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रचंड नाराजी नाट्य पाहायला मिळालं। ठिकठिकाणी राडा झाला, कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि अनेक दिग्गजांची तिकीटं कापली गेली। पण या संपूर्ण गदारोळात सर्वात जास्त चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे अमोल बालवडकर। विचार करा, एक असा नेता ज्याने गेल्या 5-6 वर्षापासून एका विशिष्ट मतदारसंघासाठी रक्ताचं पाणी केलं, ज्याने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून आपल्या आमदारकीची स्वप्न बाजूला ठेवली आणि ज्याला प्रत्यक्ष राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शब्दाचं आश्वासन दिलं, त्याच नेत्याला ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने वाऱ्यावर सोडलं। आपण बोलतोय पुण्याचे भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याबद्दल। भाजपचे निष्ठावान मानले जाणारे बालवडकर आता घड्याळ हातावर बांधून मैदानात उतरलेत। पण हे केवळ एका पक्षांतरांची गोष्ट नाही, यामागे कोथरूड मतदारसंघाचे वर्चस्व, प्रस्थापित नेत्यांची भीती आणि पुण्यातील गाववाला विरुद्ध उपरा हा जुना संघर्ष। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत की अमोल बालवडकर यांना भाजपने शेवटच्या क्षणी तिकीट का नाकारलं, देवेंद्र फडणवीस यांचा शब्द का पडला आणि अजित पवारांची ही एंट्री भाजपसाठी आगामी काळात किती महागात पडू शकते। नमस्कार, मी लीलाधर आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। अमोल बालवडकर हे नाव पुणे महानगरपालिकेत आणि विशेषतः कोथरूड बानेर या भागात अत्यंत प्रभावशाली मानलं जातं। 2017च्या महानगरपालिका निवडणुकीत ते भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते। तेव्हापासून त्यांनी आपल्या भागात जनसंपर्काचा डोंगर उभा केला। आता आपण प्रभाग क्रमांक 9 बद्दल बोलूया। सूज, बाणेर, पाषाण आणि बालेवाडी या परिसराचा समावेश असलेला हा प्रभाग पुणे महानगरपालिकेतील सर्वात मोठा प्रभाग मानला जातो। या प्रभागाची लोकसंख्या अंदाजे 1,65,000 इतकी प्रचंड आहे। जर तुम्ही विचार केला तर एखाद्या तालुक्याच्या मतदारसंघासारखी ही लोकसंख्या आहे, म्हणूनच याला पुण्याची मिनी विधानसभा म्हटलं जातं। अमोल बालवडकर यांनी या भागात इतकी पकड मजबूत केली आहे की तिथल्या स्थानिक प्रश्नांवर त्यांचं वर्चस्व आहे। पण खरी ठिणगी पडली ती 2024च्या विधानसभा निवडणुकीत। बालवडकर हे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे प्रबळ दावेदार होते। त्यांनी गेली अनेक वर्ष या मतदारसंघाची तयारी केली होती। कोथरूड हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो, पण इथे एक सुप्त संघर्ष नेहमीच असतो, तो म्हणजे स्थानिक उमेदवार विरुद्ध बाहेरचा उमेदवार। 2014ला पहिल्यांदा इथं भाजपचा आमदार निवडून आला। मेधा कुलकर्णी यांनी कोथरूडमध्ये विजय मिळवला होता। 2019 मध्ये भाजपने इथे मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापलं। कोल्हापूरहून आलेल्या मंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली। तेव्हापासून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती। 2024 मध्ये बालवडकर यांनी थेट चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात शड्डू ठोकला। त्यांनी इथे केवळ इच्छाच व्यक्त केली नाही, तर अपक्ष अर्ज भरून भाजपसमोर मोठं आव्हान उभं केलं। त्यावेळी पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि खुद्द चंद्रकांत पाटील यांनी त्यांची मनधरणी केली, पण बालवडकर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की अखेर देवेंद्र फडणवीस यांना मैदानात उतरावं लागलं। फडणवीस आणि बालवडकर यांच्यात चर्चा झाली आणि त्यानंतर बालवडकरांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। असं म्हटलं जातं की फडणवीस यांनी त्यांना शब्द दिला होता की येणाऱ्या काळात तुमचा योग्य सन्मान राखला जाईल आणि महानगरपालिकेत तुम्हाला मोठी जबाबदारी दिली जाईल। पण राजकारणात दिलेले शब्द किती पाळले जातात याचं जिवंत उदाहरण म्हणजे कालचा निर्णय। भाजपने जेव्हा आपली अधिकृत यादी जाहीर केली तेव्हा प्रभाग क्रमांक 9 मधून अमोल बालवडकर यांचं नाव गायब होतं। त्यांच्या जागी भाजपने लहू बालवडकर यांना उमेदवारी दिली। हे नाव समोर येताच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली की हा अमोल बालवडकर यांना जाणीवपूर्वक दिलेला धक्का आहे। आता प्रश्न पडतो की भाजपने असं का केलं? बालवडकर तर निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार होते। याचं उत्तर दडलं आहे कोथरूडच्या अंतर्गत राजकारणात। जर अमोल बालवडकर यांना महानगरपालिकेत ताकद मिळाली तर भविष्यात ते विधानसभा निवडणुकीसाठी प्रबळ दावेदार बनले असते। कोथरूडमध्ये सध्या 2 मोठी शक्ती केंद्रे आहेत, एक म्हणजे मंत्री चंद्रकांत पाटील आणि दुसरे म्हणजे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ। मुरलीधर मोहोळ हे सध्या कोथरूडमधील गाववाले नेते आहेत। बालवडकर सुद्धा स्थानिक आहेत। जर बालवडकर मोठे झाले तर ते पुढे जाऊन मुरलीधर मोहोळ यांच्या वर्चस्वाला किंवा चंद्रकांत पाटील यांच्या जागेला धोका निर्माण करू शकतात। जर गेल्या विधानसभा निवडणुकीत बालवडकर अपक्ष म्हणून ठाम राहिले असते तर राजकीय विश्लेषकांचं असं मत आहे की चंद्रकांत पाटील यांचा पराभव झाला असता, कारण स्थानिक लोक चंद्रकांत पाटील यांना आजही बाहेरचं मानतात आणि बालवडकर हे तिथले भूमिपुत्र आहेत। हीच भीती प्रस्थापित नेत्यांच्या मनात असावी, म्हणूनच अगदी शेवटच्या क्षणी त्यांचे तिकीट कापण्यात आलं, जेणेकरून त्यांचे राजकीय पंख छाटता येतील। पण अमोल बालवडकर हे कच्चे खेळाडू नाहीत।
भाजपने दार बंद करताच त्यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या। राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं। बालवडकर यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाशी संपर्क साधला। अजित पवार यांना पुण्यात आपली पकड मजबूत करायची आहे आणि बालवडकर यांच्यासारखा मास लीडर त्यांच्यासाठी मोठी संधी होती। अजित पवारांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना पक्षात प्रवेश दिला आणि उमेदवारीही जाहीर केली। आता यामुळे चित्र पूर्णपणे बदललंय। भाजपचा एक मोठा हुकुमी एक्का आता महायुतीमध्येच असला तरी तांत्रिकदृष्ट्या दुसऱ्या पक्षात गेलाय। याचा सर्वात मोठा फटका भाजपला पुणे महानगरपालिकेत बसेल। प्रभाग क्रमांक 9 मध्ये आता अमोल बालवडकर विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगणार आहे। बालवडकर यांच्याकडे स्वतःची वैयक्तिक वोट बँक आहे आणि आता त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद मिळणार आहे। हे बंड केवळ महानगरपालिकेपुरते मर्यादित नाही, याचे दूरगामी परिणाम भविष्यातील विधानसभा निवडणुकीत दिसतील। राष्ट्रवादीत गेल्यामुळे बालवडकर आता पुढच्या 5 वर्षासाठी स्वतःची बांधणी अधिक जोमाने करू शकतात। ते केवळ कोथरूडच नाही तर आसपासच्या परिसरातील भाजपच्या मतांना खिंडार पाडू शकतात। कोथरूडमधील स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये बालवडकर यांच्याबद्दल सहानुभूती आहे। अनेकांना असं वाटतंय की त्यांच्यावर अन्याय झालाय। ही सहानुभूती मतांमध्ये रूपांतरित झाली तर चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ या दोन्ही बड्या नेत्यांसाठी आगामी काळ कठीण जाणार आहे। अमोल बालवडकर यांच्या तिकीट कापण्यात सर्वात मोठा हात खासदार मुरलीधर मोहोळ यांचा आहे असं सध्या पुण्यात बोललं जातंय। कारण मंत्री चंद्रकांत पाटील आज ना उद्या कोथरूड आणि पुण्याच्या राजकारणात नसतील, पण मोहोळ यांना खासदार आणि केंद्रीय मंत्रीपद भेटलं तरी त्यांना कोथरूड आणि पुण्याचं राजकारण करावं लागणार आहे। त्यामुळे अमोल बालवडकर जर भाजपमध्ये राहिले असते तर आज ना उद्या त्यांना भाजपला मोठी संधी द्यावी लागली असती। तसंच अमोल बालवडकर आणि मोहोळ यांचं पाहिजे तेवढं नक्कीच जमत नाही। तसंच मुरलीधर मोहोळ यांचं संपूर्ण पुणे भाजपवर सध्या सर्वात जास्त वर्चस्व आहे। पुणे महानगरपालिकेची भाजपची संपूर्ण जबाबदारी मोहोळ यांच्या खांद्यावर आहे। त्यामुळे बालवडकर यांच्या तिकीट कापण्यात सर्वात मोठा हात मोहोळ यांचाच असल्याचं बोललं जातंय। भाजपला कदाचित असं वाटलं असेल की तिकीट नाकारून बालवडकर शांत बसतील, पण त्यांनी थेट अजित पवारांचा हात धरून भाजपच्या चाणक्य नीतीला शह दिलाय। पुण्याचे राजकारण आता एका अशा वळणावर आलंय जिथे पक्षनिष्ठा दुय्यम ठरत आहे आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि स्थानिक वर्चस्व अग्रस्थानी आलंय। शेवटी प्रश्न हाच उरतो की राजकारणात शब्दाला खरंच किंमत आहे का? देवेंद्र फडणवीस यांचा शब्द का पडला? हे पक्षाचे नियोजन होतं की कोथरूडमधील स्थानिक नेत्यांनी रचलेलं चक्रव्यूह? अमोल बालवडकर आता अजित पवार गटात राहून भाजपच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावणार का हे येणारा काळच ठरवेल। पण एक गोष्ट नक्की की पुण्याच्या राजकारणात आता खऱ्या अर्थाने रंगत येणार आहे। तुम्हाला काय वाटतं? अमोल बालवडकर यांना भाजपने तिकीट नाकारणं ही भाजपची मोठी चूक आहे का? आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेल्यामुळे बालवडकर खरोखरच चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांना जड जातील का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा। जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी आपल्या थोडक्यात चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।